आणि आता थेट ठाण्यात जाऊयात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलतायत. ठाण्यामध्ये ज्यावेळी आमचं सरकार होतं त्यावेळेला राष्ट्रवादीच्या वतीने देशाच्या आव्हानांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती राज्याची. त्यांनी राज्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलं त्याचा परिणाम हा पक्षाच्या दृष्टीनं जनमताच्या दृष्टीने आम्हाला अत्यंत अनुकूल झाला. त्यामुळे साहजिकच आहे की त्याची उपयुक्तता पक्षाला मोठ्या प्रमाणात झाली. आज आम्ही जो विचार करतो अनेक प्रश्न आहेत, ते ठाण्याचेच आहेत असं नाही, ते राज्याचे आहेत, काही देशाचे आहेत. ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहेत, हे सगळे एका विचाराचे असे सगळे घटक आहेत. लोकांना काही विश्वास देण्याच्या संबंधीची भूमिका देश पातळीवर केंद्राच्या सत्ताधारी पक्षाने केली. त्याचा जो काय अनुभव आला तो अनुभव हा त्याची परिस्थिती कधी मतदान करण्याची संधी मतदारांना मिळेल त्यावेळी निश्चित भावनानं बघायला मिळेल. मग ते महाराष्ट्र असेल किंवा देश पातळीवर असेल. शब्द आणि आश्वासनं ही फार देण्यात आलेली आहे. त्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली त्याचा आढावा घेतला तर तिथं काही चांगलं नाही. त्यांची त्याची माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल 2014 मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना सत्ताधारी पक्षानं आजचे दिन या प्रकारची घोषणा केलेली होती. ती कमिशन त्यांनी केलेली होती. त्याच्यानंतर आजच्या दिनचं काही चित्र नागरिकांना जाणवलं नाही. 2022ला पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आजच्या दिनचं विस्मरण झालं आणि न्यू इंडिया 2022 या प्रकारचं स्वरूप त्यांनी विश्वास दिलं गेलं. आणि त्यानंतर 2024च्या संबंधीचं आता एक नवीन आश्वासन देशाला दिलंय. 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही या देशाची आम्ही करू, हा एक विश्वास त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या सगळ्यांच्या संदर्भातली एकंदर स्थिती एकही अशी गोष्ट जे काही सांगितलं तिथपर्यंत विचार झाला असेल. मी नाही असं म्हणत नाही, पण 100% त्याची पूर्तता झाली असं चित्र त्या ठिकाणी दिसत नाही. हा एक याचा आपला अनुभव आहे. आता ज्या कार्यक्रमाची आश्वासनं दिली ती हायस्ट लेवलला सुद्धा लोकांनी दिली. आता त्याच्यामध्ये 2018 मध्ये एक आश्वासन दिलं होतं की एव्हरी ग्रामपंचायत विल हॅव ब्रॉडबँड इंटरनेट रिचिंग बाय 2022. म्हणजे 2022 पर्यंत देशातल्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेटचं कनेक्शन देऊन ती सुविधा आम्ही देऊ
आणि हा कार्यक्रम 2018ला पूर्ण करू हे आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं. म्हणजे काय ते मी काही सांगू इच्छित नाही, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. तर डिजिटल इंडिया या संबंधीचा विश्वास हा देशाच्या नेतृत्वाने दिला खरा, पण त्याच्यामध्ये काही आपल्याला अनुभव दिसत नाही. आणि ज्या वेळेला असं सांगण्यात आलं की एवढी ग्रामपंचायत म्हणजे देशाच्या सगळ्या ग्रामपंचायती, आता या संबंधीचा प्रश्न पार्लमेंटमध्ये विचारला गेला आणि त्या खात्याचे मंत्री मनोज सिन्हा मिनिस्टर ऑफ स्टेट कम्युनिकेशन त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आम्ही जाहीर केला, पण आम्ही आधीच ग्रामपंचायतीपर्यंत 2019पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू, पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. आणि आता 2022ला फायनान्स मिनिस्टर देशाच्या ज्या आहेत निर्मला सीतारामन त्यांनी सांगितलं की भारत नेट ब्रॉडबँड हा कार्यक्रम आम्ही आता 2025 पर्यंत पुरा करू. त्याचा अर्थ दिलेलं आश्वासन या ठिकाणी पाळलेलं नाही. दुसरं आश्वासन दिलं की गव्हर्नमेंट विल एन्श्युअर 100% डिजिटल लिटरसी बाय 2022. त्याच्यामध्ये जी माहिती आता केंद्र सरकारने दिली त्याच्यात असं दिसतंय की 100% डिजिटल लिटरसी देण्याचं आश्वासन 2022ला पर्यंत दिलं जातं. तर आजची आकडेवारी जर बघितली तर 33%च्या आसपास महिला त्याच्यामध्ये पोहोचल्यात आणि 57% पुरुषांना ही संधी ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. 100%चं आश्वासन इथं पालन केलेलं नाही. आणखी एक आश्वासन दिलं होतं की एव्हरी इंडियन विल हॅव टॉयलेट बाय 2022. 2022ला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला ही टॉयलेटची सुविधा ही करून दिलेली नाही. आता असं दिसतंय की याची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आणि त्याच्यानुसार बिहारमध्ये 56.6 घरांच्या मध्ये टॉयलेट नाही. झारखंडमध्ये 43% नाही, लडाखमध्ये 58% नाही, ओरिसामध्ये 40% नाही. आणि देश म्हणून बघितला तर साधारणतः 30% डिफिशियन्सी आज आपल्याला टॉयलेटच्या संबंधीची बघायला मिळते. आणखी एक घोषणा केली होती की एव्हरी इंडियन विल हॅव हाऊस बाय 2022. 2022ला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला छोटं मोठं काही करणं घर हे केलं जाईल. या संबंधीचा प्रश्न हा पार्लमेंटमध्ये विचारला गेला आणि 7 क्वेश्चन, त्या क्वेश्चनचा नंबर आहे 2732 आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं कमिटमेंट काय होती 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देऊ. आता आपल्याला असं दिसतंय की प्रत्येकाला घर हे काही मिळालेलं नाही. 58 लाख लोकांना 58 लाख घरं 7 देशामध्ये या काळात बांधण्यात आलेली आहेत. त्याचा अर्थ
एकंदर देशाच्या लोकसंख्येच्या आणि घराच्या आवश्यकतेच्या 30% सुद्धा लोकांना पूर्ण घरं त्या ठिकाणी दिली गेली नाही. हे उत्तर पार्लमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सांगण्यात आलं की एव्हरी इंडियन विल हॅव वॉटर कनेक्शन. प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन 2022 या प्रमाणात दिलं जाईल. आताच त्याच्यामध्ये सांगण्यात आलं पार्लमेंटमध्ये की ही 2022ची जी लिमिट आहे ती आम्ही सध्या 2024 पर्यंत एक्सटेंड करतो. म्हणजे हे आश्वासन त्या ठिकाणी पाळलं गेलेलं नाही. आणखी एक आश्वासन दिलं होतं, एव्हरी इंडियन विल हॅव 24 तास इलेक्ट्रिसिटी सप्लाय बाय 2022. 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस वीज पुरवली जाईल. आणि आता त्याची माहिती जी दिसते इंडियन मिनिस्टर ऑफ पॉवर यांनी जी काही माहिती दिली प्रश्न पार्लमेंटमध्ये उचलल्याच्या नंतर ते आम्ही याच्या संबंधीचा लवकरच रिवाईज कार्यक्रम घेणार आहोत. आणि इलेक्ट्रिसिटी ही 66% लोकांना आज विजेची व्यवस्था झालेली आहे. कमीत होती एव्हरी इंडियन. त्या एव्हरी इंडियनमध्ये 44% लोकांना अद्याप वीज प्राप्त झालेली नाही असं उत्तर पार्लमेंटमध्ये दिलेलं आहे. ही जे सगळी माहिती तुम्हाला द्यायची झाली तर ते मला एक तासभर लागेल. तर या सगळ्या खात्याची आम्ही माहिती गोळा केलेली आहे. त्याचा अर्थ एकच दिसतो की ज्या कमिटमेंट केल्या त्या केंद्र सरकारच्या या सगळ्या काळामध्ये पाळल्या गेलेल्या नाहीत. महिलांच्या अत्याचाराच्या संबंधीची संख्या ही दिवसेंदिवस वाढते. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्याची माहिती छापली. गुजरातमध्ये हिमसी बानो यांचा अत्याचार झाला हे सर्व देशाला माहिती. त्यांच्या बलात्काराचं संकट आलं. त्यांच्या कुटुंबाच्या 2 लहान मुलांची हत्या केली गेली आणि आणखी 6-7 लोकांच्यावर सुद्धा असा दुर्बल प्रसंग त्यांच्या घरामध्ये आला. आणि त्याच्यामध्ये खालचं कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या सगळ्यांच्या निकालांनी जे कोणी याला जबाबदार आहे त्या सगळ्या लोकांना कठोराची कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली केली. त्यानंतर ती शिक्षा जन्मठेपेची झाली आणि ती जन्मठेप ती नेहमी जन्मठेप असते 11 वर्ष 12 वर्ष 14 वर्ष अशी नाही, ती आजन्म होती. आणि त्या आजन्म जन्मठेपेची शिक्षा दिली असताना सुद्धा गुजरातच्या भाजप सरकारने हल्लीच आता निर्णय घेतला आणि त्या लोकांना सोडण्यात आलं. आणि नुसतं सोडण्यात आलं नाही तर सोडल्याच्या नंतर त्यांचा जाहीर सत्कार केला गेला. मला आश्चर्य वाटतं की देशाच्या प्रधानमंत्र्यांचं भाषण कालच्या 15 ऑगस्टला मी बारकाईनं ऐकलं आणि त्याच्यामध्ये
स्त्री वर्गाचा सन्मान याच्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी अत्यंत आग्रहानं भूमिका मांडली आणि ही भूमिका सन्मानाची मांडल्याच्या नंतर प्रधानमंत्री ज्या राज्यात येतात त्याच राज्यामध्ये त्यांच्याच विचाराच्या सरकारने स्त्रियांच्या संबंधी अत्यंत लाजिरवाणी घृणास्पद ही गोष्ट करणाऱ्या आरोपींना न्यायालयीन सजा असताना सुद्धा सोडण्याचा निकाल केला. याच्यामध्ये लाल किल्ल्याच्या भाषणात स्त्रियांच्या सन्मानाची ही भूमिका मांडली. त्या सन्मानाची प्रचिती गुजरातमधून या एका निर्णयाच्या माध्यमातून ही आपल्या सगळ्यांच्या समोर आली. हे अत्यंत चिंताजनक अशा प्रकारचे चित्र. अशा अनेक गोष्टी आहेत की या गोष्टी सध्या या सरकारमधून बघायला मिळतात. एका बाजूने या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूने राजकीय नेतृत्वानं सतत काही ना काहीतरी कारणातून पुन्हा खर्चे कसे करता येते, कुणाच्या भाषेवर ईडी लावता येईल का, कुणाच्या भाषेवर शिल्बे लावता येईल का, हे प्रचार सतत चाललेले आहेत. आणि हे आपल्याच राज्यात चाललेच असं नाही. गुजरातमध्ये या तक्रारी आहेत, झारखंडमध्ये या तक्रारी आहेत आणि याचे दोन भाग आहेत. ज्या ठिकाणी आज केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये राज्याची सत्ता नाही अशा ठिकाणी सत्तेवर असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करायचं